तब्बल 16 वर्षांनंतर होत असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच सहकार पॅनलनं बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. माघारीच्या अखेरच्या दिवशी 187 अर्ज मागे घेण्यात आल्यानं 21 पैकी 12 जागांवर प्रत्येकी एकच अर्ज शिल्लक राहिला. उर्वरित 8 मतदारसंघातील 9 जागांसाठी 23 अर्ज कायम असून 23 ऑगस्टला प्रत्यक्ष लढत होणार आहे. 8 मतदारसंघातील 9 जागांसाठी 23 अर्ज कायम असून 23 ऑगस्टला प्रत्यक्ष लढत होईल. माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातील पॅनलनं बहुमतासाठी आवश्यक 11 पेक्षा 1 जागा अधिक मिळवली. यामुळे पॅनलची एकजूट कायम असल्यास सत्ता निश्चित आहे. उर्वरित निकाल केवळ संचालक मंडळातील विरोध ताकद आणि अंतर्गत संतुलन ठरवतील. बुधवारी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. मलकापूर, संग्रामपूर आणि लोणार सोसायटी मतदारसंघासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, महिला आणि अन्य सहकारी संस्था, नागरी बँक, पतसंस्था आणि वैयक्तिक सभासद गटात लढती होतील. महिला गटासाठी 2 जागा असल्यानं 8 मतदारसंघात 9 संचालक निवडले जातील. तर एकूण 21 जागांपैकी 12 अविरोध झाल्या असून 9 जागांसाठी 23 नामांकन अर्ज आहेत. तर एकूण 1921 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान 23 ऑगस्टला तर मतमोजणी 24 ऑगस्टला होणार आहे.